अमित शहांचा निरोप आलेला ठाकरेंच्या शपथविधीला गेलं पाहिजे. त्यानंतर मी आणि देवेंद्र फडणवीस निशब्द जाऊन आलो. शपथविधीला गेल्यानंतर अनेकांनी खिजवलं होतं. चंद्रकांत पाटलांकडून जुन्या आठवणींना उजाळा. पुणे पोलिसांकडून भिसे कुटुंबियांची चौकशी. मंगेशकर रुग्णालयामधील डॉक्टरांची चौकशी. अलंकार पोलीस ठाण्यामध्ये भिसे कुटुंबियांची चौकशी. रुग्णालयांबाबतच्या त्रुटी दूर करण्यासाठी समिती काम करणार. एसओपी तयार करण्यात येणार. धर्मादाय रुग्णालय सीएम कक्षाशी जोडलं जाण्याची व्यवस्था करणार. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामधील सगळेजण भाजप आणि आरएसएसची लोक म्हणून सरकारकडून कारवाई नाही. संजय राऊतांचा हल्लाबोल. आंदोलनाला शो म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांची लेवल नाही. राऊतांची टीका. भिसे कुटुंबियांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. आमदार अमित गोरखेही उपस्थित. ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणात मंगेशकर रुग्णालयामधील डॉक्टर कर्मचाऱ्यांनी असंवेदनशीलता दाखवली. दोषींवर कडक कारवाई करणार. फडणवीसांचं आश्वासन. सरकार हॉस्पिटल ताब्यात घेऊन त्यावर कारवाई करणार का? चौकशी करून रुग्णालयावर ऍक्शन घ्या. स्वतःच्या कार्यकर्त्याला तरी भाजप न्याय देणार का? आदित्य ठाकरेंचा सरकारला सवाल. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या अहवालातून स्वतःलाच क्लीन चिट देण्याचा प्रयत्न. राज्य शासनाच्या समितीचा अहवाल सादर केल्यानंतर पुढील कारवाई होईल. गर्भवतीच्या मृत्यूबाबत रुपाली चाकणकरांची मोठी प्रतिक्रिया.